हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सोहेलचं बोलणं ऐकून त्याचा असिस्टंट हलकेच हसत म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही बहुतेक विसरत आहात की आपल्यासोबत कबीर खन्नाची बहीणही असेल. आणि तुम्हाला वाटतं का ती आपल्या भावाला काही सांगणार नाही? अगदी उघड गोष्ट आहे ही की ती कबीरला सगळं सांगणार. आणि जेव्हा कबीरला कळेल की तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन इशिताला इथून घेऊन आला आहात, तेव्हा तो किती संतापेल याचा विचार तरी केला आहे का? असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेल चिडून म्हणाला, जस्ट शट अप. पहिली गोष्ट म्हणजे मला कबीरशी काही देणं घेणं नाही. सध्या माझ्यासाठी माझी बहीण सर्वात महत्त्वाची आहे. कबीरला मी आधीच बाजूला ठेवलं आहे, कारण ज्या दिवशी मी माझ्या बहिणीला स्वतःची म्हणून मान्य करून घेतलं आणि तिला सगळं सांगितलं की ती माझी बहीण आहे, त्या दिवसापासून माझं सूड यात्रा सुरू होणार आहे. सध्या तू आश्रमाला फोन करून सांगून टाक की आपण येतोय. त्यांना हेही कळून दे की काय काय करायचं आहे. मला इशिताला तिथे जाऊन काहीही असं ऐकायला नकोय ज्याने तिला धक्का बसेल. तिला मी काही खोटं सांगितलंय असं तिला अजिबात वाटायला नको. हे बोलून सोहेल असिस्टंटला तिथेच सोडून गाडीत जाऊन बसला. दरम्यान कबीर आपल्या वडिलांना भेटायला हॉटेलमध्ये आला होता. कबीर हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये बघून कॉफी पित होता. त्याच्यासोबत असिस्टंटही उभा होता. घड्याळाकडे पाहत कबीरने असिस्टंटला विचारलं, आणखी किती वेळ लागणार? अर्धा तास झाला, मी इथे थांबलोय. कबीरच्या बोलण्यावर असिस्टंट थोडा घाबरत म्हणाला, सॉरी सर, मी चौकशी केली पण मला काहीच समजलं नाही. मी तुमच्या पप्पांना कॉलही केला पण त्यांनी माझा कॉल उचलला नाही. असिस्टंट एवढं म्हणताच तिथे एक माणूस आला. तो कबीरकडे पाहत खुर्चीवर बसला आणि म्हणाला, तू मला बोलावलं आणि मी आलो. बघ, माझ्यासोबत अजून कोण आले? असं म्हणत त्याने मागे हात दाखवला. कबीरने त्याच्याकडे पाहत नजर मागे फिरवली. तिथे एक पुरुष एका मुलीसोबत येत होता, पण कबीरने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून समोर बसलेल्या माणसाला म्हणाला, पप्पा, तुम्ही म्हणाला होता काम पटकन होईल, पण मी अर्धा तास इथे बसून तुमची वाट बघतोय. त्यांचं बोलणं ऐकून मोहन खन्ना म्हणजेच कबीरचे वडील हसत म्हणाले, काय करू, नवीन नातं जुळे म्हणून त्यांच्याशी बोलत होतं. बरं, भेटून घ्या. हे आहेत मिस्टर रॉकी आणि ही आहे त्यांची मुलगी मिस रेणुका. तुला आनंद होईल हे ऐकून की आता हे आपल्या कुटुंबाशी नातं जोडणार आहेत. मी रेणुकाला तुझ्यासाठी निवडलंय आणि मला हवंय की तू तिच्याशी लवकरात लवकर लग्न करावंसं. मोहन खन्नाचं बोलणं ऐकून कबीर आणि असिस्टंट दोघेही चकित झाले. कबीरच्या तोंडातून कॉफी अचानक बाहेर आली आणि असिस्टंटच्या हातून फाईल खाली पडली. ते दोघे इतके थक्क झाले की बराच वेळ फक्त मोहन खन्नाकडे पाहत बसले. त्यांचा असा विचित्र प्रतिसाद पाहून मोहन खन्ना गोंधळून म्हणाले, काय झालं? माझं बोलणं ऐकून इतके हादरलात का? आनंद झाला नाही का? माझ्यावर विश्वास ठेवा, ही मुलगी खूप चांगली आहे. मी ऑस्ट्रेलियात असताना हिने माझी खूप काळजी घेतली आणि मला ती खूप आवडली. त्यामुळेच मला हवंय की आपल्या घरची सून व्हावी. हे ऐकताच कबीरने कप ठेवला आणि रागाने म्हणाला, मॉमने तुम्हाला काही सांगितलं नाही का? तुमची मॉमशी काही बोलणी झाली होती का? नाही. आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हे कसं ठरवलं? मी स्पष्ट सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाही. मग तुम्ही माझ्यासाठी मुलगी कशी काय शोधली? कबीरचं बोलणं ऐकून मोहन खन्ना पुन्हा हसत म्हणाले, मला माहिती आहे तुला लग्न करायचं नाही आहे, पण माझं ऐक, ही मुलगी मनाने खूप चांगली आहे. मी खात्रीने सांगतो की हीच तुझी खरी काळजी घेईन. आणि आता हे सगळे आपल्यासोबत भारतातही जाणार आहेत.
म्हणूनच मी त्यांना इथे बोलावलं होतं. माझं काम झाल्यावर तू त्यांना भेटावंसं, पण मी थांबू शकलो नाही म्हणून आधीच तुला भेटवलं. हे ऐकून कबीर संतापून खुर्चीतून उठला आणि म्हणाला, बस आता पुरे झालं. मी हे लग्न करणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, पण माझं लग्न कोणाशी होणार नाही. असं म्हणत तो संतापाने तिथून निघून गेला. असिस्टंटने हे पाहिलं आणि लगेच माफी मागून त्याच्या मागे गेला आणि त्यानंतर हॉटेलच्या बाहेर येऊन कबीर आपल्या गाडीत बसला. असिस्टंटही धावत मागून गाडीत बसला. तो मागून कबीरच्या डोळ्यातील जळजळीत राग पाहत होता. त्या क्षणी कबीर इतका संतापलेला होता की जणू कुणालाही ठार मारेल असं भासत होतं. कबीर दात चावून मूठ घट्ट करून रागाने म्हणाला, मॉम असं कसं करू शकतात? त्यांनी तर सांगितलं होतं की ही गोष्ट मॉम पप्पांना आधीच सांगून झाली आहे. मग त्यांनी पप्पांना का नाही सांगितलं? मॉमने माझ्याशी खोटं का बोललं? त्यांनी का सांगितलं की पप्पांना सगळं माहिती आहे? जर पप्पांना खरंच माहिती असतं तर आज ते माझ्यासाठी मुलगी शोधत बसले नसते. मॉम, तुम्ही अजिबात बरोबर केलं नाही. मी इथे कुणाच्या कामाच्या निमित्ताने आलो होतो. जर मला माहीत असतं की इतका मोठा तमाशा होणार आहे तर मी इथे कधीच आलो नसतो. कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट त्याच्याकडे पाहत म्हणाला, सर, मला माहिती आहे की तुम्ही सध्या खूप रागात आहात, पण आता आपल्याला रागाने वागून चालणार नाही. आधी तुम्ही शांत व्हा, मग आपण याबद्दल नीट विचार करू. माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा आपल्या मॉमशी बोलून तरी बघा. आता तुम्हाला खरं कारण त्यांच्याकडून कळेल की त्यांनी मोहन सरांना सगळं का नाही सांगितलं आणि का तुमच्याशी खोटं बोलल्या. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, गाडी हॉटेलकडे घेऊन चल. कबीरचं ऐकून असिस्टंटने ड्रायव्हरकडे पाहिलं. लगेच ड्रायव्हरने गाडीला यू टर्न देऊन हॉटेलकडे नेलं. असिस्टंट मात्र शांतपणे समोरील काचेतून मागे बसलेल्या कबीरकडे पाहत होता. कबीर खिडकीबाहेर बघत विचारात गडलेला होता. इतक्यात असिस्टंटच्या फोनची रिंगटोन वाजली. त्याने पाहिलं की फोनवर मेसेज आला होता. क्लिक करून पाहताच त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो लगेच मागे वळून कबीरकडे पाहत म्हणाला, कबीर सर, सोहेल मित्तल मॅडमला भेटायला कॉलेजला गेला होता आणि तिला घेऊन बाहेर गेला आहे. असिस्टंटचं बोलणं ऐकून विचारात गडलेला कबीर चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला. लगेच त्याने स्वतःचा फोन काढून इशिताच्या स्मार्टवॉचचं GPS तपासलं. त्याने दिलेलं वॉच दुसऱ्याच ठिकाणाचं लोकेशन दाखवत होतं. हे पाहून कबीरने दात चावत रागाने म्हटलं, मी तिला सांगितलं होतं की कुणाच्याही समोर कधी जाऊ नकोस, पण तिने माझं ऐकलं नाही. मी धमकीही दिली होती तरीसुद्धा. आणि हा सोहेल मित्तल स्वतःला काय समजतोय? कॉलेज सुटायच्या आधीच तिला घेऊन बाहेर गेला. त्याची हिंमत कशी झाली? तो काहीसा जास्तच इशिताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मी स्पष्ट सांगूनही त्याने इशितापासून दूर राहावं. कबीरच्या रागीट बोलण्यावर असिस्टंट घाबरत म्हणाला, सर, माझं म्हणणं आहे की तुम्ही इथलं काम लवकर संपवा, म्हणजे लवकरात लवकर इंडिया परत जाऊ शकाल. नाही तर इथे उशीर झाला तर तुम्हाला तिथे पोहोचायलाही उशीर होईल आणि मग तुम्ही जाणताच आहात की तुमच्या गैरहजेरीत काय काय होऊ शकतं. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, डीलरला कॉल करून सांग की जी मीटिंग होणार आहे ती आजच होईल. बाकीच्या सगळ्या मीटिंग्स आपण 4 दिवसांत संपवू. आणि त्यानंतर कबीरच्या आदेशावर असिस्टंटने पटकन फोन काढून क्लायंट्सला ईमेल करायला सुरुवात केली.
कबीर मात्र स्वतःचा फोन काढून इशिताचा नंबर पाहत होता. कॉल करायचा विचार करूनही तो नंबर पाहिल्यानंतर त्याने फोन बंद केला. इकडे इंडियामध्ये सोहेल इशिता आणि अनयाला घेऊन आश्रमात पोहोचला. अनया फक्त सोहेल आणि इशिताकडे पाहत होती. तिला अजूनही समजत नव्हतं की सोहेल इशितासोबत इतका चांगला कसा वागत आहे. शिवाय तिने हेही पाहिलं की सोहेल तिच्यासोबत पार्टनरप्रमाणे नव्हे तर मोठ्या भावासारखा वागत होता. अनया शांत दिसताच इशिता तिला पाहत म्हणाली, काय झालं तुला? इतकी शांत का आहेस? तुला इथे बरं वाटत नाहीये का? बघ, इथे खूप सारे मुलं आहेत. त्यांच्यासोबत तू मज्जा करशील ना, तर तुला खूप छान वाटेल. आठवतंय ना, मी तुला सांगितलं होतं की मी दरवर्षी माझ्या वाढदिवसादिवशी इथे येत असते. आणि त्यावेळी अनयाही ते सगळं पाहत असते. इशिताच्या बोलण्यावर अनया तिला पाहत म्हणाली, नाही ग, अशी काही गोष्ट नाही. मी फक्त हेच विचार करत होते की कबीर भाऊंना जेव्हा समजेल की आपण त्यांना न सांगता कुठेतरी बाहेर आलोय, तेव्हा ते रागवतील का? तुला माहिती आहेच ना, त्यांनी आधीच आपल्याला वॉर्निंग दिली होती आणि अशा परिस्थितीत आपण कोणासोबत बाहेर आलोत हे त्यांना कळालं तर. त्यानंतर इकडे अनया पुढे म्हणाली, पाहू शकता, मी हे नाही म्हणत की हा माणूस वाईट आहे. उलट मी पाहिले की तो फार चांगला आहे. तो अगदी तुझ्या मोठ्या भावासारखा तुझी काळजी घेतोय. तुझं प्रत्येक म्हणणं मान्य करतोय. पण तुला नाही वाटत का की आपण यातून कबीर भाऊंना फसवत आहोत? अनयाचे शब्द ऐकून इशिता देखील विचारात पडली. ही गोष्ट खरी होती की ती कबीरला फसवत होती. कारण जाण्याआधी कबीरने स्पष्ट सांगितलं होतं की कुठेही जायचं असेल तर त्याला सांगून जायचं, विशेष करून एखाद्या पुरुषासोबत तर नक्कीच. हे आठवताच इशिता डोळे खाली करून म्हणाली, तू काळजी करू नकोस. मी घरी गेल्यावर त्यांना सगळं स्पष्ट सांगेन. मला त्यांना खोटं सांगायचं नाही. मला नकोय की त्यांना या गोष्टीचं कळावं आणि तेही दुसऱ्यांच्या तोंडून. इशिताचे शब्द ऐकून अनया म्हणाली, हो, तू अगदी बरोबर बोललीस. तू प्रयत्न कर. मला माहीत आहे भाऊ फार रागवणार नाहीत. हो, थोडंफार बोलतील नक्की, पण तू मनावर न घेता शांतपणे ऐकून घे. आपण त्यांच्या किती गोष्टी रोज ऐकतो. आता आपल्याला त्याची सवय झाली आहे, इशिता अनयाला म्हणाली. अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, त्यांच्या बोलण्याची सवय तुम्हा लोकांना असेल, पण मला नाही. माझ्या आठवणीनुसार ते माझ्यावर रागवले आहेत, पण इतकं नाही की मला वाईट वाटेल असे. त्यांच्या रागाने मला कधीच वाईट वाटलं नाही. तुला माहिती आहे का? कारण मला वाटतं की ते मला शिकवत आहेत, समजावत आहेत की बाहेरचं जग कसं आहे. पण आत्ता तरी आपण त्यांच्यासोबत आलो आहोत तर त्यांच्या मदतीला उभं राहूया. फक्त अर्ध्या तासाचा प्रश्न आहे, मग आपण घरी जाऊ. असं म्हणत इशिता अनयाचा हात धरून सोहेलकडे गेली. सोहेलला खूप दिवसांपासून इशिताशी नीट बोलायचं होतं, पण अनयासोबत असल्यामुळे त्याला तसा चान्स मिळाला नव्हता. खरं तर त्याला अनयाला इथे आणायची इच्छा नव्हती, पण परिस्थितीमुळे तसं करावं लागलं. जेव्हा इशिता अनयाला घेऊन त्याच्या जवळ आली तेव्हा सोहेल अनयाकडे पाहत म्हणाला, तू अजून या मुलांशी भेटली नाहीस. तुला हवं असेल तर तू आज जाऊन त्यांना भेटून ये. आम्ही इथेच तुझी वाट बघतो. सोहेलच्या बोलण्यावर अनयाने शांतपणे मान हलवली आणि आत मुलांना भेटायला गेली. तेव्हा सोहेल इशिताकडे पाहत म्हणाला, मी तुला एक वैयक्तिक प्रश्न विचारू शकतो का? सोहेलच्या प्रश्नावर इशिता बॅगेतून फोन काढत म्हणाली,
हो नक्की विचारा. इतकं बोलून तिनं फोन काढून नोटिफिकेशन्स तपासले, पण त्यात कबीरचा एकही कॉल किंवा मेसेज नव्हता. हे पाहून सोहेल हलकसं हसत म्हणाला, लागते तुझा मूड आत्ता ठीक नाही. काही हरकत नाही, मी हा प्रश्न कधीतरी नंतर विचारेन. जर तुला त्रास होत असेल तर मी तुला घरी सोडून देतो. सोहेलचं बोलणं ऐकून इशिता म्हणाली, नाही नाही विचारा ना, मी ऐकायला तयार आहे. मी फक्त हे बघत होते की घरून कुणाचा कॉल किंवा मेसेज आला का. तुम्ही बिनधास्त मला काहीही विचारू शकता. इशिताच्या बोलण्यावर सोहेलने खिशात हात टाकत हसत विचारलं, आपली ओळख जास्त जुनी नाहीये, पण तुला नाही वाटत का की आपलं कुठलं तरी नातं आहे. मी असं म्हणतो कारण प्रत्येक वेळी जेव्हा मी तुला बघतो तेव्हा मला वाटतं जणू आपलं खूप घट्ट नातं आहे, अगदी भाऊ बहिणीसारखं. सोहेलचे शब्द ऐकून इशिताच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती हसत म्हणाली, हो, कधी कधी मला देखील असं वाटतं, पण असं होऊ शकत नाही कारण माझं कुटुंब मला कायमचं सोडून गेलं आहे. माझ्या आयुष्यात आता ना आई वडील आहेत ना मोठा भाऊ. मला कुणाचाही चेहरा आठवत नाही. आईबाबांची छायाचित्र मी अंकल आंटीच्या घरी पाहिली होती, पण माझा भाऊ कसा दिसायचा याची काहीच आठवण नाही. अंकल आंटी म्हणाले होते की माझ्या आईबाबांचा अपघात झाला तेव्हा माझा भाऊ देखील त्यांच्यासोबत गेला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मला सांगता की तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, तेव्हा मला खरंच वाटतं की जणू तुम्हीच माझे खरे भाऊ आहात. किती गमतीची गोष्ट आहे ना. तुमची लहान बहीण तुमच्यासोबत नाही आणि माझा मोठा भाऊ माझ्यासोबत नाही. इशिताचे शब्द ऐकून सोहेलच्या मनाला फार वाईट वाटलं, पण त्याने स्वतःला सावरत हसतच उत्तर दिलं, यात विचित्र काय आहे. मी नेहमी तुला माझी लहान बहीणच मानली आहे. तू मला खरंच मनापासून मोठा भाऊ मानतेस की नाही हे मला ठाऊक नाही. मी पाहिलं आहे, तू तुझ्या अंकल आंटीच्या घरी राहतेस. ते लोक काही चांगले नाहीत. मग तू त्यांच्यासोबत का राहायचं ठरवतेस. तुला हवं असेल तर तू माझ्यासोबत राहू शकतेस. तू मला मोठा भाऊ मानलंस तर त्या नात्याने मला वाटतं की माझी लहान बहीण माझ्यासोबत माझ्या घरात राहावी. सोहेलचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती सध्या अंकल आंटीच्या घरी राहत नव्हती आणि जरी तिथे राहिली असती तरी अचानक घाईघाईत सोहेलच्या घरी जाणं तिला शक्यच नव्हतं. हे मनात येताच ती हसत म्हणाली, नाही नाही भाऊ, तसं होऊ शकत नाही. मी मान्य करते की आपण दोघं भाऊ बहिणीसारखे आहोत, पण मी तुमच्या घरी कशी राहू. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की माझे अंकल आंटी अजिबात चांगले नाहीत. ते खूपच चांगले आहेत. त्यांचं कुटुंब खरंच छान आहे आणि मी त्यांच्यासोबत राहून खूप आनंदी आहे. आता मला उशीर होतोय, शिवाय माझ्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडायलाही जायचं आहे, म्हणून मी तिला घेऊन निघते. आपली पुढची भेट लवकरच होईल, इशिता म्हणाली. हे सांगून इशिता पटकन आश्रमाच्या आत निघून गेली. तिची अशी घाई गडबड बघून सोहेलला तिला थांबवायचं होतं, पण तोवर ती त्याच्या नजरेआड झाली होती. इशिता आत गेल्यावर लगेच अनयाला घेऊन आश्रमातून बाहेर पडली. सोहेल अजूनही दाराजवळ उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याला का कोण जाणे, पण असं वाटत होतं की त्याची बहीण त्याच्याशी काहीतरी लपवते, कदाचित खोटं बोलते आहे. गाडीत बसलेला असिस्टंट हे सगळं पाहत होता. इशिता गेल्यावर तो सोहेलकडे येऊन म्हणाला, चला सर, बराच उशीर झालाय. इशिताजी सुद्धा इथून निघून गेल्या आहेत. असं म्हणून असिस्टंटनं गाडीचं दार उघडलं आणि सोहेलला बसायचा इशारा केला. सोहेल शांतपणे आत जाऊन बसला. त्यानंतर असिस्टंटही गाडीत बसला
आणि ड्रायव्हरने गाडी सुरू करून तिथून गाडी पुढे नेली. रात्र झाली होती. इशिता त्यावेळेस कबीरच्या खोलीत बेडवर पडून होती. तिच्या मनात अजूनही सोहेलचं बोलणं फिरत होतं. ज्या पद्धतीने तो तिच्याशी बोलत होता त्यावरून तिला जाणवत होतं की तो काहीतरी सांगू इच्छित होता, पण सांगू शकत नव्हता. ती असाच विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. टेबलावर ठेवलेल्या फोनकडे नजर टाकली तर स्क्रीनवर कबीरचा कॉल येत होता. हे पाहताच तिने लगेच फोन हातात घेतला आणि कबीरचा आलेला कॉल बघू लागली. इशिताने जसाच फोन उचलला तसाच कबीर निवांतपणे म्हणाला, काय झालं? माझी आठवण काढत होतीस? कबीरच्या या शब्दांनी इशिता थोडी चकित होऊन फोनकडे पाहू लागली. खरं तर ती कबीरची आठवण काढत होतीच, पण सध्या तिच्या मनात कबीरबद्दल काही विचार नव्हते. खोल श्वास घेत तिने उत्तर दिलं, कोण म्हणालं तुम्हाला की मी तुमची आठवण काढत होते? इशिताच्या प्रश्नावर कबीर हसत म्हणाला, अगं हो, तू मला का बरं आठवण काढशील? तू त्यालाच आठवशील ना ज्याच्यासाठी तुझं मन धडधडतंय, ज्याला भेटायला तू कधीही घराबाहेर पडशील. हे ऐकताच इशिताला अचानक सोहेलची आठवण झाली. आज ती कॉलेजच्या वेळात सोहेलसोबत बाहेर गेली होती आणि ही गोष्ट कबीरलाही सांगावी असं तिच्या मनात आलं. विचार करून ती थोडी घाबरतच म्हणाली, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. कबीर तर याच क्षणाची वाट पाहत होता. खोल श्वास घेत तो म्हणाला, सांग, काय म्हणायचं आहे? मी ऐकतोय. कबीरच्या उत्तरानंतर इशिताने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आज मी कॉलेजला गेले होते. एक लेक्चर संपताच एक सर माझ्याकडे आले आणि म्हणाले की कुणीतरी मला भेटायला आले. मी त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये गेले तर तिथे सोहेल मित्तल उभा होता. मला माहीत नाही तुमचं आणि त्यांचं नेमकं काय भांडण आहे, का तुम्ही त्याला पसंत करत नाही आणि मला त्याच्यापासून दूर राहायला का सांगता, पण माझ्या दृष्टीने तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. त्याला माझी मदत हवी होती म्हणून मी त्याच्यासोबत बाहेर गेले आणि माझ्यासोबत अनयाही होती. मला आठवतंय तुम्ही मला सांगितलं होतं की माझ्या कामांमध्ये अनयाला ओढायचं नाही, पण तुम्हीच जाण्यापूर्वी पत्र लिहून सांगितलं होतं की अनयाची काळजी घे. म्हणून मी तिला कॉलेजमध्ये एकटी ठेवली नाही आणि माझ्यासोबत घेऊन गेले. मला ठाऊक आहे की या गोष्टी तुम्हाला आधीपासूनच कशातून तरी कळाल्या असतील, पण मी तुमच्याशी खोटं बोलू इच्छित नाही. मला नको होतं की तुम्हाला ह्या गोष्टी इतरांकडून कळाव्यात आणि मग तुम्ही माझ्यावर रागवावं, म्हणून मी तुम्हाला सगळं खरं सांगते. आणि कृपया सोहेल मित्तलला चुकीचं समजू नका, तो खूप चांगला माणूस आहे. इशिताचं बोलणं ऐकून कबीर हसत होता. त्याला अपेक्षा नव्हती की इशिता स्वतःहून सगळं मान्य करेल, पण ज्या क्षणी त्याने इशिताच्या तोंडून सोहेलची स्तुती ऐकली त्या क्षणी त्याचा हसरा चेहरा मिटून गेला. तो संतापाने मूठ घट्ट करून दात ओठात चावून म्हणाला, मला काही फरक पडत नाही तू कुणासोबत जातेस की नाही, पण लक्षात ठेव यामध्ये माझ्या बहिणीला आणायचा प्रयत्न करू नकोस. आणि राहिली गोष्ट सोहेल मित्तलची, तर दोनदा भेटून कोणी चांगला किंवा वाईट ठरवत नाही. तो तुझ्यासमोर चांगला दिसतोय पण नाटकही करू शकतो. सोहेल मित्तलला मी लहानपणापासून ओळखतो. त्याचे सगळे रंग मला ठाऊक आहेत आणि तू त्याला नुकतीच भेटलीस तरी तुला त्याच्यावर इतका विश्वास वाटतोय. खरंच मान्य करावं लागेल, तू त्याच्यावर इतकं प्रेम लुटतेस की मला एखादा भाऊ बहीण दिसतायत, पण दुर्दैवानं तू त्याची खरी बहीण नाहीस. कबीरच्या या बोलण्यावर इशिता रागाने
तोंड वाकडं करत म्हणाली, याच कारणामुळे मी तुम्हाला काही सांगतच नाही. हो, मी सोहेल मित्तलला फार वेळा भेटले नाहीये, पण जितक्या वेळा भेटले तितक्या वेळात मला जाणवले की तो मनाने खूप चांगला आहे आणि त्याचं वैर असेल ते वेगळंच, पण तो मला नेहमीच लहान बहिणीसारखं वागवतो. जर तुम्ही ह्याचसाठी फोन केला असेल तर मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही. मी तुमचा राग ऐकायला सध्या तयार नाही. हे ऐकून कबीर डोळे अरुंद करत म्हणाला, ओ हॅलो, मी पण तुझ्याशी बोलायला उतावळा नाही. मी फक्त हे जाणून घ्यायचं होतं की तू मला खोटं बोलतेस की खरं. पण तू स्वतःच खरं कबूल केलंस म्हणून तुला माफ करतो, पण पुढच्या वेळी असं पुन्हा होऊ नये. कबीरच्या या शब्दांवर इशिता हसून म्हणाली, आता तुम्ही माझ्यासमोर नाही म्हणून तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि राहिली गोष्ट, तर मला जे करायचे असेल ते मी करेन. मला सोहेल मित्तलसोबत बाहेर जायचं असेल तर जाईन. कुणासोबत कॉफी प्यायची असेल तर मी पिईन. आणि त्याने तुम्हाला काय फरक पडतो? इशिता कबीरला म्हणते, तुम्हाला तर तसंही मला घरात पाहायचं नाहीये. मग तुम्हाला हे काही देणं घेणं नसावं. हे ऐकून कबीर खोल श्वास घेत म्हणाला, हो बरोबर आहे, मला खरंच काही देणं घेणं नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.